मुंबई येथील छावा क्रांतीवीर सेनेच्या 12व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या तयारीला लागा. करण गायकर संस्थापक अध्यक्ष. दिनांक 7 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मुडे कॉम्प्लेक्स करमाड या ठिकाणी छावा क्रांतीवीर सेनेच्या 12व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या पूर्वतयारी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ शिंदे, नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे, मराठवाडा प्रमुख रामेश्वर बावणे, उत्तर महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्ष प्रवीण पाटील, मराठवाडा कामगार आघाडी अध्यक्ष युवराज घाटगे, मराठवाडा संपर्क प्रमुख महादेव कदम, मराठवाडा सरचिटणीस भगवान सोरमोरे, युवक मराठवाडा संपर्क प्रमुख अविनाश तांदळे, मराठवाडा कार्यकारिणी सदस्य शिवशर्मा पाटील बेहेरे, नाना शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर पालखेडे, वारकरी आघाडी जिल्हा प्रमुख दत्ता महाराज पवार, आकाश जाधव, गोरख जाधव, युवराज डुमरे आदी पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते. मुंबई येथे होणारे 12वे राष्ट्रीय महाअधिवेशन ऐतिहासिक ठरणार असून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील असे नियोजन या बैठकीत करण्यात आले. यावेळी संघटन बांधणी, आवश्यक बदल, गाव पातळीवरील शाखा विस्तार आणि सभासद नोंदणी यावर सखोल चर्चा झाली. यावेळी मार्गदर्शन करताना करण गायकर यांनी सांगितले की छावा क्रांतीवीर सेना ही संघटना राज्यातील विविध प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. मराठी शाळा वाचविणे, शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणे तसेच बाजार समित्यांमधील होणारी लूट थांबविण्यासाठी संघटनेने अधिक सक्रिय राहण्याचे आवाहन केले. तसेच गावनिहाय शाखा स्थापन करून तळागाळात संघटन मजबूत करण्यावर भर देत छावा क्रांतीवीर सेना ही सर्वसामान्यांची न्याय मिळवून देणारी संघटना अशी ओळख निर्माण करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी तनमनधनाने काम करण्याचे आवाहन केले. मुंबई अधिवेशनाच्या माध्यमातून विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठवाड्यावर मोठी जबाबदारी असून ती निश्चित पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. बैठकीचे यशस्वी आयोजन छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख बापू पाटील गोरडे, जालना जिल्हा प्रमुख राम पाटील गाडेकर आणि बीड जिल्हा प्रमुख राहुल चाळक यांनी केले. यावेळी तीनही जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना मराठवाड्यात संघटनेची ताकद अधिक भक्कम करण्यासाठी गावनिहाय शाखा उभारणे आणि लवकरच शाखा उद्घाटन कार्यक्रम राबविण्याचा संकल्प केलाय. जालना जिल्ह्यातील गजानन पाटील ढवळे, अर्जुन पाटील पठाडे, गजानन सुराशे, बाबासाहेब पाटील, उद्धव पाटील कबाडे, बद्रीनाथ पाटील बोरुडे, सोमनाथ पाटील कदम, गणेश पाटील ढवळे, विनोद पाटील ढवळे, वैजनाथ पाटील बोरुडे, विजय सुपेकर, विष्णू माकोडे उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अभिषेक मोरे, कृष्णा काडे, प्रशांत पाटील, सागर बिरादार, गौरव जोंधडे, तुषार काडे, वैभव जाधव, बबन वाघ, एकनाथ आठे, गणेश उकिरडे, पाटील बेहेरे, नाना बाबा चौधरी, तेजराव बद्री दाभाडे, तुकाराम पडूळ, अशोक बेर्डे, चेतन बोर्डे, अर्जुन बोर्डे, मधुकर बोर्डे, बडीराम मुळे, बंडू नाना तारो, दुर्गेश बोर्डे, प्रदीप पाटील, नेहार, भूषण पारदे, ऋषिकेश वंजारी, देवकरण देशमुख, संजय मुरारी उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील तुकेश मोठे, महादेव यादव, ऋषिकेश परदेशी, अविनाश थोरात, जयराम काडे, पंढरी शिंदे, चक्रधर शिंदे, दीपक मते आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. खानदेश सुपरफास्ट न्यूज प्रतिनिधी विकास पाटील, छत्रपती संभाजीनगर.